नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत। नवी मुंबईच्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचे फडणवीस सरकारने निवडणुकीच्या अगोदर सांगितले होते। मात्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सरकारने तो शब्द पाळला नाही आणि दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिलेले नाही। त्यामुळे हे सरकार शब्द पाळण्यात सपशेल अपयशी ठरले आहे। तसेच सध्याचे केंद्र आणि राज्यातील सरकार हे ठेकेदारांचे सरकार आहे। या सरकारने ठेकेदारांकडून इलेक्ट्रॉल बॉन्डच्या स्वरूपामध्ये करोडो रुपयाचा निधी घेतला। त्यामुळे या निधीची परतफेड करण्यासाठी सरकार रेल्वे मार्ग, महामार्ग, मेट्रो मार्ग, मोठमोठे बोगदे, धरणे, उड्डाणपूल यांच्यासारख्या कामाचे ठेके काढून या ठेकेदारांना देत आहे आणि त्यामुळे जनतेचा पैसा विकासाच्या नावाखाली वाया जात आहे। यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने याचा तीव्र निषेध करण्यात येत असून या संदर्भामध्ये राज्यात तीव्र आंदोलन करणार आहे अशा प्रकारची घोषणा आणि माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस नंदाताई म्हात्रे यांनी कान्हे या ठिकाणी पत्रकारांना दिली। मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भव्य बैठकीमध्ये मावळ विधानसभेच्या प्रभारी म्हणून नंदाताई म्हात्रे मार्गदर्शन करण्यासाठी आले असता यावेळी मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, तळेगावचे शहराध्यक्ष विशाल वाळुंज, लोणावळ्याचे शहराध्यक्ष निखिल कविश्वर, नगरसेवक गोपाल तंत्रपाळे, खरेदी विक्री संघाचे संचालक एकनाथ येवले, रोहिदास वाळुंज, साधू आरडे, नाना खांदवे, गणेश काजळे, संभाजी लेंडगर आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्वांना मार्गदर्शन करताना नंदाताई म्हात्रे यांनी सरकारवर सडकून टीका केली आणि आपले मनोगत व्यक्त करताना त्या नेमक्या काय म्हणाल्या ऐकूयात। सरकारकडून दावा करण्यात येतो की मराठवाड्यामध्ये जो काही आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय त्याच्या संदर्भात आम्ही भरघोस मदत करीत आहोत। मात्र विरोधी पक्ष मागणी करतोय की ती मदत पुरेशी नाहीये। काँग्रेस पक्षाच्या नेत्या म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? फडणवीसांनी काय करावं, तुम्हाला काय वाटतं? फडणवीसांनी सगळ्यात आधी तर हजारो कोटीचे जे प्रकल्प लादलेले आहेत जनतेच्या कराच्या माध्यमातून, कररूपी पैशातून, ते सगळ्यात आधी थांबवावेत। कारण हे कोणतेही प्रकल्प जनतेला कधीच नको होते। हे कुणासाठी दिलेले प्रकल्प आहेत? ज्यांनी बीजेपीला इलेक्ट्रॉल बॉन्डच्या स्वरूपात निधी दिलेला आहे त्याची परतफेड म्हणून दिलेली ही सगळी कॉन्ट्रॅक्ट आहेत। आज शेतकऱ्याला ह्या पैशाची गरज आहे आणि हे प्रकल्प असे प्रलंबित असणारे प्रकल्प आहेत। काही प्रकल्पांना मंजुऱ्या सुद्धा नाहीयेत, घाईघाईने वर्क ऑर्डर काढलेले आहेत, डॉक्युमेंटेशन फिक्स केलेलं नाहीये। तर हे फक्त आम्हाला फंड दिला त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देतो म्हणून दिलेली जी कामं आहेत ती सगळ्यात पहिले थांबवावी। तो पैसा शेतकऱ्याला मदत म्हणून वळवावा, कारण खऱ्या अर्थाने ह्या कामांची गरज नाहीये हे मला सरकारला सांगायचंय। सध्या शेतीमालाला भाव नाही, शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे। त्यातच पुरामध्ये अडकलेल्या शेतकरीला एकरी त्यांनी 3,500 रुपये काहीतरी मदत जाहीर केलेली आहे। त्यामध्ये त्याचं कसं भागत, त्याच्यापाशी जे काही होतं नव्हतं ते सर्व आसमानी संकटांनी काढून घेतलेले। तुमच्या काँग्रेसचे नांदेडचे खासदार चव्हाण म्हणून ते पण म्हणतायत की शासनाकडून पुरेशी मदत होत नाही, कारण यापूर्वी 17 ते 18,000 रुपये अशी मदत ठरली होती। मात्र सरकार आता ती 7,000 रुपयांनी देतंय आणि ओमराजे निंबाळकरांनी सुद्धा त्या प्रकारचा आरोप केलाय। म्हणजे दोन्ही खासदार जे आहेत ते तुमच्या आघाडीचे आहेत। तर काँग्रेसच्या नेत्या म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? शासनाने मदतीसाठी शेतकऱ्यांकरता काय करावं? मी सांगितलं ना की हे जे विनाकारण लादलेले हजारो कोटीचे प्रकल्प आहेत, हेरिंग रोड असतील, मेट्रोचे प्रकल्प असतील, जलबोगदे असतील, पाण्याच्या योजना असतील, हे विनाकारण करण्यात केलेली कामं आहेत ही। आणि ह्याचे बजेट बघितलं तुम्ही, त्याला खरंच तेवढा खर्च होतोय का? त्याचं एस्टिमेट जे आहे, त्याचं जे व्हॅल्युएशन जे त्यांनी केलेलं आहे हजारो कोटीचं, खरंच तेवढा खर्च होणार आहे का? की हा जास्तीचा पैसा त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे? हा पैसा नको त्या वळणावर जातोय। आणि आपण बघितलं नीट, जर त्याच्या खोलात गेलात, आज आमच्या इथे रायगड जिल्ह्यामध्ये मेघा इंजिनिअरिंग म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला 1042 कोटीचं जलबोगद्याचं काम दिलेलं आहे सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईला पाणी देण्याचं। पण प्रत्यक्षामध्ये सिडकोची तिथे ऑलरेडी एक पाईपलाईन आहे ज्याच्यातनं 190 MLD पाणी जातं आणि 90 MLD साठी, वाढीव 90 MLD साठी हा 1042 कोटीचा जलबोगदा होतोय। आता हे मेघा इंजिनिअरिंग कोण आहे? मेघा इंजिनिअरिंग हे आहे ज्यांनी भाजपला इलेक्ट्रॉल बॉन्डच्या स्वरूपात
664 कोटीचा फंड दिलेला आहे. मग आम्ही जो आरोप करतोय की अशा पद्धतीने ज्यांनी तुम्हाला निवडणूक फंड दिले त्यांना तुम्ही हे जास्तीचे कॉन्ट्रॅक्ट देताय. बरं, त्या जलबोगद्याला ना जलसंपदा विभागाची परवानगी आहे. अक्षरशः जलसंपदा विभाग सांगते की त्या जलबोगद्यामध्ये त्या हेटवणे धरणाला धोका आहे, तरी सुद्धा ते काम केलं जातं. याचाच अर्थ असा आहे की ही बीजेपी परतफेड करते त्या ठेकेदारांना ज्यांनी निवडणुकीला पैसा पुरवलाय. हा खूप गंभीर विषय आहे. नवी मुंबईच्या विमानतळाला शेतकऱ्यांचे नेते दिबा पाटलांचं नाव आहे, अशा प्रकारची मागणी सगळ्या जनतेकडून होत आहे नवी मुंबईच्या परिसरातील. मात्र प्रत्यक्षामध्ये सरकार त्याकडे दुर्लक्ष करते. सरकार हे कशामुळे करत असावं, किंवा आगरी बांधव किंवा एकूणच मुंबईतील जे सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरतीये त्यांचा आक्रोश सरकारला समजत नाही का? तुम्हाला काय वाटतं काँग्रेसच्या नेत्या म्हणून? दिबा पाटील साहेब यांचं खरंच नाव आहे ते त्यांचं अस्तित्व हे कुठल्या विमानतळाला नाव दिल्यानं वाढणार आहे असं अजिबात नाहीये. पण सरकारनेच निवडणुकीच्या दरम्यान ते आश्वासन दिलेलं आहे तिथल्या स्थानिकांना, जी संघर्ष समिती आहे त्यांना, की आम्ही हे नाव देणार. ते शब्द पाळत नाहीयेत. हा आमच्या कोळी आणि आगरी समाजामध्ये अत्यंत मोठा आक्रोश आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर आम्ही मतपेटीतून देणार आहोत. फडणवीस शब्दच पाळत नाही असं तुम्हाला डायरेक्ट म्हणायचं का? डायरेक्ट आरोप करता येईल? नक्कीच. आम्ही तर उलट परमेश्वराचे आभार मानतो की कोरोना काळामध्ये फडणवीस मुख्यमंत्री नव्हते, हे खूप चांगलं झालं. नाहीतर काय अवस्था झाली असती आपल्या महाराष्ट्राची. कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर तुम्ही येणार आहात आता? वोट चोरीचा मुद्दा आहे, महागाईचा मुद्दा आहे, बेरोजगारीचा मुद्दा आहे, महिला सुरक्षेचा मुद्दा आहे. हे विनाकारण जे ठेके दिलेले आहेत तोही एक मुद्दा आहे, कारण हा जनतेचा पैसा आहे जो योग्य ठिकाणी वापरला जात नाहीये. त्याचसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे अधिकार कमी करण्याचं सातत्याने सुरू आहे काम. जनसुरक्षा विधेयक सारखे कायदे आणलं जाते ज्यातून सामाजिक संघटनांचा, कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. एकीकडे वोट चोरी आरोप होतात, तुम्ही प्रूव्ह केलं म्हणतात. त्यानंतर जे ईव्हीएम बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याबाबत काँग्रेसची काय भूमिका आहे? आमची तर ती मागणी आहे. कॅम्पेनिंग केलं होतं की पंतप्रधान स्वतः उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान करत होते आणि जनतेला सांगतायत की तुम्ही ईव्हीएम वर मतदान करा, आणि ते खूप अलीकडच्या काळात गाजलं होतं सोशल मीडियावर. तर ह्या प्रचाराबद्दल काय सांगाल, आणि म्हणजे काय व्हायला पाहिजे ईव्हीएम बद्दल? लोकांचा विश्वास जो आहे तो बॅलेट पेपरवर आहे, ही वस्तुस्थिती आहे. मशीन फक्त वोट काउंटिंगच्या सुविधेसाठी होती, पण त्याचा गैरवापर केला गेला आहे वेळोवेळी. कितीतरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, तिथल्या तज्ज्ञांनी ते सिद्ध केलेलं आहे, जे तांत्रिकदृष्ट्या सुद्धा सिद्ध केलेलं आहे. आणि ते आपल्याला दिसतंय समोर की उमेदवाराला त्याच्या घरातली पण मतं पडत नाही. असं कसं होईल? हे झालेलं आहे ना. निवडणुकीचे निकाल लागण्याच्या पूर्वी उमेदवार सांगतात मला एवढं मतदान पडणार आहे. हे कुठनं येतं सगळं गणित? ही गणितं आधीच ठरलेली आहेत, हे सेटिंग ठरलेलं आहे. अजून काय पाहिजे? आता दिल्लीच्या मुख्यमंत्री परवा म्हणाल्या 70 वर्ष काँग्रेसने केलं, आता आम्ही केलं तर काय बिघडलं? हे काय? ही कबुली आहे ना. ही कबुली आहे की भाजपने गडबडी केलेली आहे. एक मुख्यमंत्री, जबाबदार पदाधिकारी भाजपच्या म्हणतायत की आम्ही केलं तर काय बिघडलं, म्हणून मान्य केलं ना त्यांनी. अजून काय पुरावे पाहिजे? 4-5 वर्ष होऊन जातात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जात नाही. प्रशासक मनमानीप्रमाणे कामकाज करतात. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे जनतेचे प्रश्न मांडले जात नाही. काँग्रेस पक्ष याच्याकडे कसं पाहतो? आणि संविधानामध्ये निवडणुका घेतल्या पाहिजे, पण ह्या निवडणुका लांबवल्या जात आहेत आणि नागरिकांचे प्रश्न हे अंधांतरी राहत आहेत. याच्यावर काय सांगाल? बघा, ह्यापूर्वी सुद्धा निवडणुकीचा जो काळ असतो, बऱ्याचदा आपल्या काँग्रेसच्या काळात पण हे झालेलं आहे की निवडणुका लेट झाल्यामुळे तिथला कारभार कसा चालवला पाहिजे ह्याच्यावर एक काँग्रेसची पॉलिसी होती. तिथल्या प्रशासकांसोबत, प्रशासक सीओ नसायचे तेव्हा, तहसीलदार प्रशासक असायचे. मुख्याधिकारी जे आमचे जुने नगरसेवक, नगराध्यक्ष वगैरे आहेत हे सांगू शकतील इथे की मुख्याधिकारी एकटे निर्णय घेऊ शकत नव्हते. तहसीलदार त्यांच्या शेजारी बसून ते निर्णय व्हायचे. आज तहसीलदार असतील, प्रांताधिकारी असतील, यांचा कोणताही अंकुश या नगरपालिकेच्या सीओवर राहिला नाहीये आणि मोकाटपणे त्यांना इतका काळ मिळालाय. आमच्या काळामध्ये तर 2-3 महिन्यासाठी प्रशासक असायचा. आज 7-8 वर्ष प्रशासक आहेत.
म्हणजे या 7-7, 8-8 वर्षामध्ये हे मालक बनून तिथे काम करतायत, निर्णय घेत आहेत आणि त्याच्यावर अंकुश ठेवायला ना तहसीलदारांना काही अधिकार आहेत, ना प्रांताधिकाऱ्यांना काही अधिकार आहेत. जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका प्रशासन अधिकारी जे आहेत त्यांनी हात वर केलेले आहेत, कारण हे सगळी साखळी आहे त्यांची की आपल्याला कमवायची संधी आहे, आपल्याला अधिकारांची संधी आहे, आता आपण ते करूया. त्यांच्यावर कुणाचाही स्थानिक यंत्रणेचा अंकुश नाहीये. त्यांना एक प्रकारची मालकी दिलेली आहे आणि ही लोकशाहीला घातक आहे. कारण जे विरोधक सुद्धा आहेत तेही शांत आहेत. कितीतरी करप्शन होत आहे, माहिती अधिकारामध्ये माहिती दिली जात नाहीये, कितीतरी सुनावण्या मंत्रालयामध्ये नगरविकास खात्यामध्ये पेंडिंग आहेत. ही मी वस्तुस्थिती सांगते आपल्याला. आज नगरविकास, मी परवाच एक माझी सुनावणी झाली, तेच होतं की माहिती देत नाहीये. तर म्हणजे का देत नाहीये? 54 कोटीचा निधी आहे, झालेले रस्ते पुन्हा केले जात आहेत. 6 महिन्यापूर्वी डांबरीकरण असलेले रस्ते खोदून त्याला कॉन्क्रिटीकरण केलं जातं. 500 मीटर रस्त्याला 5 कोटी रुपयाचा निधी, 20 वर्षाचा लायबिलिटी पिरियड. आम्ही विचारलं की हे रस्ते नवीन करायचे रस्ते होते, तुम्ही जुने रस्ते का खोदले? तर म्हणले रस्ते शिल्लक राहिले नाही म्हणून आम्ही खोदले. ही काय परिस्थिती आहे? तर ह्याच्यावर कुणाचाही अंकुश नाहीये. स्वतः नगरविकास खात्याचे सचिव ह्याच्यावर म्हणजे शॉक झाले की ही परिस्थिती ग्राउंडवर आहे. ही कोणामुळे आहे? तर ही या युती सरकारमुळे, महायुती सरकारमुळे आहे की ज्यांनी या निवडणुका डिले केल्या आणि मोकळं रान सोडलेलं आहे या प्रशासकांना. देवाभाऊंनी 21 लाखाचा जो काही बेड बनवलाय त्याची फार चर्चा होती, त्यावर काय सांगाल? त्या बेडबद्दल मी माहिती घेतली नाहीये, घेऊन मी नक्की बोलेन त्याच्यावर. वर्षा बंगल्यावर त्यांच्या. हो ना, ते काय आता केले ना नक्की त्यांनी केलाही असेल, त्यांच्या हातात आहे सगळ्या गोष्टी. आता ते एवढा हजारोचे कॉन्ट्रॅक्ट देतात, 21 लाखाचा बेड काय मोठी गोष्ट नाहीये. मी करते लाईव्ह चालू अध्यक्ष काय आजच्या मीटिंग बद्दल आणि तालुक्यामध्ये काय कामं करणार आहेत? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आणि जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व मावळ तालुका काँग्रेसच्या प्रभारी नंदाताई म्हात्रे यांची आगामी येणाऱ्या निवडणुकांसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगर परिषद याच्यासाठी त्यांची नेमणूक केलेली आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता तालुक्याच्यामध्ये येणाऱ्या इलेक्शनचा आढावा कशा पद्धतीने चालणार, कोर कमिटी कशी आणि प्रत्येक बूथ वाईज पोहोचायचं याबाबत आमचे सध्या चर्चासत्र चालू आहे. काय मावळ तालुक्यामध्ये ज्या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगर परिषद, नगरपंचायत आहेत त्याबद्दल काय रचना केलेली आहे? रचना आता आम्ही प्रथमतः सोबळाचे आमचे कोण कोण इच्छुक आहेत त्या पद्धतीची आमची तयारी आहे. आता त्याच्यानंतर आरक्षण कुठलं पडते, कसं होते, त्या अगोदर आम्ही आमची पक्ष बांधणी आणि पक्षाची संघटना कशा प्रकारे मजबूत होईल या पद्धतीने आम्ही आज ग्रामीणचा आढावा घेतला. आमच्यामध्ये लोणावळा शहरचे पण शहराध्यक्ष आणि त्यांचे प्रमुख आहेत, देवरूड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पण आहेत आणि टोटली तालुक्याची एकत्रित संघटित आम्ही या ठिकाणी मिटिंग घेऊन पुढची तयारी संदर्भात आम्ही चर्चा केली. आज काय सांगायचे विषय तुम्हाला? आज जर महायुतीच्या सरकारबद्दल बोलायचं झालं तर हे दिशाहीन सरकार आहे. आणि या सरकारने ज्या पद्धतीचं कामकाज या सरकारचं चाललंय, अतिशय नीच प्रवृत्तीचं सरकार आहे असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. या सरकारला विचारधारा नाहीये, दिशाहीन सरकार आहे. आज पुराची परिस्थिती आज सोलापूरमध्ये बघितली तर आज शेतकरी अक्षरशः त्याचं काहीच राहिलेलं नाही शेतकऱ्यांकडून. अशा परिस्थितीमध्ये सरकार त्यांना आधार देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. तरी पण सरकार अशा पद्धतीने त्यांच्या बाजूनी ठामपणे उभं राहत नाहीये, ही अतिशय शोकांतिक आहे. आज पुणे जिल्ह्याबद्दल जर बोलायचं झालं तर तरी पण या सरकारचं ज्या पद्धतीचं कामकाज चाललंय, अतिशय दिशाहीन कामकाज चाललंय. आज उत्तराखंडमध्ये काल मी बघितले एक व्हिडिओ, तर उत्तराखंडमध्ये युवकांनी अक्षरशः कार्यालय पेटवण्याचं काम केलं. लेह लडाखमध्ये युवकांनी भारतीय जनता पक्षाचं कार्यालय पेटवलंय आणि याचा विचार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी करणं गरजेचं आहे, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे. कारण आज महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी एका ज्येष्ठ नागरिकाला साडी घालण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं करण्यात आलंय. ही झुंडशाही, हुकुमशाही ज्या पद्धतीने काम करते, भविष्य काळामध्ये
या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची हालत काय होईल याचा विचार या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे, असं मला या ठिकाणी आवर्जून त्यांना सांगावं असं वाटतं. काँग्रेस कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम ज्या पद्धतीने राहुलजी गांधी करतात त्यांचं कौतुकही या ठिकाणी मला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करावं असं वाटतंय. कारण मागच्या काळामध्ये काँग्रेस सरकारमध्ये जर अशा पद्धतीची जर कार्यकर्त्यांवर जर वेळ आली तर कार्यकर्त्यांना ताकद मिळत नव्हती, ही शोकांतिका काँग्रेस पक्षामध्ये होती. पण आज ज्या पद्धतीने राहुलजी गांधी कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम करतात इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ह्याचा विचार करणं गरजेचं आहे की आपण कशा पद्धतीची वागणूक सर्वसामान्य नागरिकांना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना दिली पाहिजे. कारण ज्या पद्धतीने नेपाळमध्ये झेंझीचा उद्रेक झालाय त्या पद्धतीचा एक चित्र, एक वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्याला काही भागांमध्ये घडताना दिसतंय. ह्याचा विचार सर्वसामान्य भारतीय जनता पक्षाच्या व त्यांच्या मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे. निखिल कविश्वरजी काय सांगाल? आज आमच्या महासचिव ज्या प्रदेशच्या आल्या होत्या, प्रदेशच्या महासचिव मावळ तालुक्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी संपूर्ण मावळ तालुक्याची काँग्रेस पक्षाचा आढावा घेतलेला आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या म्हणजे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका, काँग्रेस पक्षाची ताकद जाणून घ्यायचं काम त्यांनी आज इथं केलेलं आहे. आणि 4 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये मीटिंग घेण्यात येणार आहेत आणि 9 तारखेला काँग्रेस पक्षाचा एक भव्य मेळावा राज्यातील आणि प्रदेशच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे होणार आहे. अशा पद्धतीचं नियोजन मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. नंदाताई म्हात्रे यांनी आज बऱ्याच सूचना या काँग्रेस पक्षाच्या मीटिंगमध्ये केलेल्या आहेत आणि त्याचं तंतोतंत पालन ही कमिटीच्या माध्यमातून करण्यात येईल. आणि जसं त्यांनी सांगितलं की प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं स्थानिक नेत्यांना जे अधिकार दिलेले आहेत की जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका यांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची काय भूमिका असेल ती आपल्या स्तरावरती घ्यावी आणि त्या संदर्भामध्येच या मेळाव्यातून आपण पुढची दिशा या तालुक्याच्या निवडणुका कशा लढवल्या जातील या संदर्भात घेणार आहोत. हो इथं या 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 लोणावळ्याचं नियोजन करायचं. एकत्र बसू. काय भूमिका काय? नमो बुद्धाय, सविनय, जय भीम, जय महाराष्ट्र. मी गोपाल यशवंतराव तंत्रपाळे, नगरसेवक देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि कार्याध्यक्ष काँग्रेस पार्टी मावळ तालुका आणि सरचिटणीस भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश. आज आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या मावळ तालुक्याच्या वतीने आमचे तालुका अध्यक्ष आयुष्यमान यशवंतराव मोड साहेब त्यांच्या मुख्य नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांची मीटिंग आयोजित झालेली आहे. या मीटिंगला अखिल भारतीय काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या महासचिव आणि ज्यांची आता नव्यानेच पक्षाने एक चांगलं अभ्यासू नेतृत्व म्हणून आमच्या मावळ तालुक्याच्या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केली त्या आयुष्यमती नंदाताई म्हात्रे व कोकणच्या रायगड जिल्ह्याच्या भूमिकन्या आहेत. त्यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मीटिंग संपन्न होत आहे. या ठिकाणी बराच आढावा झालेला आहे, आढावा घेण्यात आलेला आहे. मी विदर्भातला अमरावती जिल्ह्यातला आहे, परंतु देवरोड कॅन्टोन्मेंटच्या हद्दीमध्ये मी तिथे स्थानिक रहिवासी आहे. 15च्या मोदीजींच्या लाटेमध्ये मी व माझा एक सहकारी हाजी मलक मारीब होतो, देवरोड शाखेचा अध्यक्ष. आम्ही 2 नगरसेवक प्रचंड मताधिक्याने तिथे निवडून आलेलो आहोत आणि सध्या आम्ही विद्यमान नगरसेवक आहोत. त्या देवरोडमध्ये स्लम एरिया आहे, तिथे त्या ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्ड असल्यामुळं आमच्यावर मिलिटरीचा मोठा जाच आहे आणि आम्हाला वेटसुद्धा बदलता येत नाही. तिथं रेड झोन आहे. ऐतिहासिक धम्मभूमी बुद्धविहार आहे, त्या ठिकाणची बुद्धविहाराची परिस्थिती अशी आहे की ती MODमध्ये ती फाईल दिल्लीला मंजुरीसाठी आहे. रेड झोन, बुद्धविहाराची फाईल, त्यानंतर आमच्याकडे त्या ठिकाणी जे शिव आहेत पुष्पांजली रावत, त्या मनमाडेल कारभार करून त्या ठिकाणच्या झोपडपट्ट्यावर त्यांचं जास्त लक्ष आहे पाडण्यासाठी. असे मोठे मोठे गंभीर प्रश्न प्रलंबित आहेत. आता मध्यंतरी लाडकी बहीण
ज्या उद्देशाने हे सरकार आलं ते सगळी फसवणूक केलेली आहे त्यांनी. लाडक्या बहिणीमुळे आपले संजय गांधी निराधार योजनेचे पैसे पेंडिंग आहेत त्या लोकांचे, गोरगरिबांचे. असं कोणतंच प्रयोजन ह्या सरकारने व्यवस्थित केलेलं नाही. आता योग आलेला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका अशा निवडणुका आता येणार आहेत. तर देवरोड कॅन्टोन्मेंट आमची निवडणूक होण्याच्या आधी आम्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्तची मागणी केलेली आहे. कारण महाराष्ट्रातल्या 7 कॅन्टोन्मेंटपैकी 6 कॅन्टोन्मेंट बरखास्त झालेले आहेत. देवरोड जागेसाठी 9,000 एकर जमीन आहे, त्याचे पैसे कोण देणार यासाठी ते थांबलेले आहे. आम्ही अख्खं देवरोड एक झालो, ते आम्हाला कॅन्टोन्मेंट नको आहे. आम्ही नव्यानं नगरपालिकात अवर्गाची 50,000 लोकसंख्येच्या पुढे आमचे मतदार आहेत, म्हणून ते स्थापित करण्याचं आम्ही सर्व पक्षांची एकत्र आहोत. त्यात आमच्या तालुका अध्यक्ष यशवंत मोड साहेबांच्या मुख्य नेतृत्वाखाली जरी ऑल पार्टी जरी एकत्र आली, पण नेतृत्व काँग्रेसच करणार आहे. आमच्या तालुका अध्यक्ष आणि देवरोडचे अध्यक्ष हाजी मलिक मारीमुत्रू हे 2 बॉस आणि आमच्या नंदाताई म्हात्रेजी आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखालीच ती मिटिंग 2-3 दिवसात 8 दिवसात या राज्याचे सीएम, दोन्ही DCM आणि आमचे पिंपरीचे आमदार आणि त्यांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत, ते माझे नातेवाईक पण म्हटलं तरी चालेल, अण्णासाहेब बनसोडे सर. मी बऱ्यापैकी त्यांच्या संपर्कात आहे. मी त्यांना ठासून सांगितलं भाषणामध्ये, मी जरी आपला मित्र असलो, तुम्ही माझे नातेवाईक असले, पण मी काँग्रेस पक्षातून जाणार नाही. ज्या काँग्रेस पक्षामुळे मी नगरसेवक आहे, विदर्भातून इथे येऊन मी नगरसेवक झालो, म्हणून मी काँग्रेस पक्ष, तुम्ही मला लालबत्ती द्या, तिकडे महामंडळ द्या, काही द्या, पण मी हे पक्ष सोडणार नाही. तुमची माझी मैत्री राहू द्या, आमच्यावर तुमचं लक्ष राहू द्या, अशा पद्धतीनं आज मी त्यांना ठासून सांगितलेलं आहे. माझा एक भाऊ तिकडे RPIमध्ये आहे, पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीसाठी. माझा मुलगा अजितदादा पवार फाउंडेशनचा अध्यक्ष आहे. पण काँग्रेस जेव्हा सामोरं जाईल इलेक्शनला, सरळ आमचा परिवार सगळा एकत्रच होणार आहे, काही टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. भवितव्य मेळावा घ्या. देवरोडमध्ये मॅडमजी फार मोठं पॉप्युलेशन आहे, त्या ठिकाणी लक्ष घालणं फार गरजेचं आहे. आम्हाला साधी वीट बदलता येत नाही देवरोडमध्ये, आणि आम्हाला ते कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्तसाठी आमचे चंद्रकांत हांडुरे साहेब आपल्याला ज्ञान असतील, ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे तिथले ICCचे मेंबर आहेत, महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष आहेत, चेंबूरचे भूमिपुत्र आहेत, एकत्र 92 सालच्या मुंबईचे महापौर होते, 10 वर्ष आमदार, 5 वर्ष मंत्री. आमच्या भगिनी संगीताताई हांडोरे तिथल्या नगरसेविका आहेत. तर अशा सगळ्या पद्धतीनं आम्ही सर्व एक आहोत. होणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्ष जो आदेश देईल तो मान्य करूच आम्ही. पण माझी एक सूचना राहील की काँग्रेस पक्ष कुठंच कमी नाही. काँग्रेस पक्षाने स्वबळाचा नारा द्यावा. मी आपल्याला शब्द देतोय, मी आश्वासन देत नाही, आश्वासन घेत नाही. मी विमानानं वरून गेला तर गेला, समुद्रातून गेला तर गेला, रस्त्यावरून जाऊ देत नाही. मला गोपाळराव तंत्रपाडे मोर्चा सम्राट पदवी आहे, म्हणून मी आपल्याला चॅलेंजनी सांगू शकतो, कॉन्फिडन्स नाही, वर कॉन्फिडन्स नाही. देवरोडमध्ये आघाडी करा किंवा करू नका, तुम्हाला 5 सीटा काढून द्यायची जबाबदारी आताच्या कॅन्टोन्मेंटमध्ये माझी राहील. तिथला प्रथम नागरिक उपाध्यक्ष आपला असेल, त्या निवडणुकीमध्ये मी इच्छुक नाहीये, माझा पोरगाही नाहीये. पक्ष जो आदेश देईल तो आम्ही मान्य करू. मी आता त्या निवडणुकीच्या भानगडीत पडणार नाही. मी राज्याच्या नेतृत्वामध्ये जाण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस पक्षात सुद्धा मी राज्याच्या कडे मी सरचिटणीस पण मागितलेला आहे. मी भीमशक्तीचा संस्थापक सरचिटणीस आहे. हांडोरे साहेबांचा मी उजवात आहे. त्याच्यामुळे मी कदाचित महाराष्ट्र प्रदेशवर काँग्रेसच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, पाठिंब्याने मी जाऊ शकेल काही दिवसात, हे पण सांगतो आपल्याला. तर मी देवरोडचा नारा सोहळाचा या ठिकाणी मी जाहीर करतो. किंबहुना पंचायत समित्या, जिल्हा परिषद इथल्या ज्या ज्या निवडणुका होतील, माझ्या शेजारी बसलेले हे उद्याचे इच्छुक उमेदवार असतील, असं मी त्यांना सांगतो. पैशाची गरज नाही आहे तुम्हाला, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत, असं पक्षाने निर्णय घ्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भीम. देवरोडला वाल्मिकी समाज असल्यामुळे जय वाल्मिकी, जय महाराष्ट्र. पक्ष संघटन देवरोडमध्ये मजबूत करण्यासाठी काय करणार? देवरोडचं पक्ष संघटन एवढं मजबूत आहे की तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल. कॅन्टोन्मेंट बरखास्त करून नवनगरपालिका करण्याचं नेतृत्व माझ्याकडे आहे. ऑल पार्टीचे नेते माझ्यापाशी आलेले आहेत. उद्या ते एकच म्हणतात, गोपाळदादा जे बोलते तो निर्णय मान्य आहे. उद्या तुम्हाला देवरोड आहे ना फक्त काँग्रेसमध्ये करून द्यायचा मी इथं शब्द देतोय आपल्याला या ठिकाणी. धन्यवाद. बोलणार आहे काय? ओके, ठीक आहे, चालेल. ओके ओके, तुम्हाला ओके. ते क्लोज केलं का? क्लोज केलं का? हो, ठीक आहे ना.